गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल। आणि आता संध्याकाळच्या 7:30 वाजले ना, आणि मी आता जस्ट कामावरून आलो। मी आता चहा करणार आहे मस्त पैकी। ओके ओके गाइस, मी आता चहा करणार आहे मस्त पैकी, काय विषय नाही। आता फ्रेश होतो थोडं। तर गाइस, काल मॅच जिंकली, काल मस्त अशी मॅच झाली ना, मस्त। मी काल मॅच बघितली म्हणजे मी जस्ट क्रिकेटला बघत होतो, मला धाकधूक होत होतं माहितीये का। मी ऑनलाईन म्हणजे व्हिडिओ नाही बघत, म्हणजे व्हिडिओ गाइस मी काल मॅच बघत होतो, पण असं क्रिकेटला बघत होतो रिफ्रेश मारून मला असे धाकधूक होत होते ना, जिंकणारच होते, काय विषय नाही। पण कालची मॅच आहे ना एकदम मस्त झाली। तिलक अभिषेक शर्मा नाही चालला, पण तिलक वर्मा चालला एक नंबर। मला वाटत होतं सूर्य नाही तरी हार्दिक पांड्या चालेल, पण तिलक वर्मा चालला, काय विषय नाही। एकदम मस्त मॅच झाली ती कालची। मी आता हायलाइट बघत बसणार आहे चहा पीत। ठीक आहे, मला आता सध्याला करायला तर काय नाहीये, मला जेवणच तर हाय गाइस, वेलकम टू माय मोटो ब्लॉग। वेलकम तर हाय गाइस, वेलकम बॅक टू द माय चॅनल। आणि आजचा आहे मोटो ब्लॉग, बोंबलं खेळण्याचा ब्लॉग आहे, बोंबलं तर गाइस दसरा चालू आहे इथं, आणि हैदराबाद मध्ये आहे ना, आपल्यात कसं महाराष्ट्रामध्ये कसं दिवाळी सगळ्यात मोठा सण साजरा करतात ना, तर इथं आहे ना दसरा सगळ्यात मोठा साजरा करतात। म्हणजे ते असं काहीतरी त्यांचा विषय आहे। आपल्याकडे कसं देवी वगैरे, इथं पण देवी वगैरे बसवतात, काही विषय ना, सेमच आहे, फक्त साजरा करायचं जे आहे ना, यायला इथं काहीतरी विषय आहे। एक मिनिट, काय विषय ना, आपल्याला काय देखण्याचं काही घेणं देणं नाही। तात्या एक मिनिट तर काय नाही, काय आजचा दिवस पण नॉर्मल, काय विषय म्हणजे काही विषय नाहीये। ठीक आहे, तर काय नाही, आज उठलो की काल रात्री झोपायला उशीर झाला। झोपायला उशीर कशामुळे झाला, मी ब्लॉग अपलोड केलता माझा, काहीतरी 21 मिनिटाचा ब्लॉग होता। ओ अण्णा, वाटत काय थांबलाय बाई। तर गाइस हे असं वगैरे काहीतरी पण होतं, दिसतं नाही काय माहिती। मी गाडी ब्रेक रस्त्यावर मारलाय वेड्यासारखा। तर गाइस रात्री काय विषय झाला, रात्री मी आलतो ना, तर मी पार्सल बाहेरून बिर्याणी आणली होती। आणवली नव्हती, आणली होती। आणवली म्हणजे काय कुठल्या भाषा आहे बोलतो। तर गाइस मी काल आहे ना बाहेरून बिर्याणी पार्सल आणली होती। खूप कंटाळा आलता मला काल ट्रेकिंग करून तिथलं बोनगिरी फॉर्डवरून। तर बाहेरून बिर्याणी आणली, जेवलो वगैरे, आणि ब्लॉग एडिट करत होतो। ब्लॉग एडिट करत मला उशीर झाला, 11 वाजले, 11-11:30 वाजले असते ना। नंतर मी जेवण वगैरे केलं आणि अपलोड करायला टाकला ब्लॉग। अपलोड केला आणि अपलोड डन म्हणून झालं, आणि नंतर मी चेक केलं, रिफ्रेश वगैरे मारलं, तर फक्त 11 मिनिटं आणि 21 सेकंद असं काहीतरी ब्लॉग अपलोड झाला। म्हणलं ब्लॉग तर 21 मिनिटाचा मी एडिट केलाय, आणि तिथं अपलोड तर 11 मिनिटात झालाय। मग नंतर मी चेक केलं, तरी पण हाफच ब्लॉग अपलोड झाला। तर मी अजून एकदा त्याला काय केलं, डिलीट मारला तो व्हिडिओ, आणि नंतर अपलोडला टाकला आणि मी तसाच झोपलो। मी काही लक्ष दिलं नाही त्याच्याकडे, आणि मला झोप लागली होती, कंटाळा आलता ना दिवसभर फिरून काल, तर झोप लागली मला, तसंच झोपलो। आणि सकाळी उठून बघतो तर फक्त 16% ब्लॉग, म्हणजे ते लॅपटॉप तसंच चालू होता, चार्जिंगचं पण बटन तसंच चालू होतं, तर 16% फक्त अपलोड झाला ब्लॉग। ठीक आहे, तर 16% फक्त अपलोड झाला ब्लॉग, आणि सकाळी उठून बघतो तर ब्लॉग अपलोड नाही झाला। मी नंतर अजून रिस्टार्ट चालू केला,
ब्लॉग अपलोड करायला चालू केला. तर मग सकाळी किती 9 वाजता काहीतरी अपलोड केला ब्लॉग 8-9 वाजता. मला उशीर उठलो मी, 8 वाजता उठलो. रात्री झोपताला मला काहीतरी 1 वाजले होते. त्यामुळे सकाळी व्हिडिओ स्टार्ट अजून एकदा डबल. माझ्या ब्लॉगची चार्जिंग म्हटले रोड बंद आहे का, कॅमेरा बंद झालता गाईच, अजून एकदा चालू केलाय. भाऊ किती वेळ चालतोय चार्जिंग. 150 इथं काहीतरी तो JCB आहे मला झाला इथे. MC स्टँडचं गाणं चालू आहे गाईज. माझी पब्लिक माझ्यावरती हेट करते. तर गाईज गाडीचा माझा कॅमेरा आहे ना तो संपला होता, चार्जिंग संपली होती. ओके तर थांबलो होतो क्विक स्टॉपला. आवाज येतो का मला माहिती नाही. काहीतरी बोधकामा म्हणते ती. मला काय सगळं लेडीज आहेत तिथं, लेडीजचा काहीतरी विषय आहे तिथं. त्यामुळं आपण कल्टी मारू, आपल्याला बोका लागेल. आज जेवण वगैरे बनवायचं आहे. मी बाहेर आलो गाईच, पण माझा ह्याचा कॅमेराचं चार्जिंग आहे ना सगळी संपली. मोबाईल सॉरी कॅमेरा मी पॉकेटमध्ये टाकला आहे, चार्जिंग संपली. आता मी म्हणलं थोड्या वेळ इथं मला साऊंड वगैरे आला तर थांबावं म्हणलं. तर ते सगळ्या लेडीजचं काय ते डान्स वगैरे चालू आहे. असं त्यांनी रिंगण घातलंय. तर गाईज मराठी गाणं लागलंय, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. दिसतं ऐकू येतं का? काय विषय नाही गाईज. माझा कॅमेरा काय बॅटरी ड्रेन झाली आणि तिथं ते बोतू कम्मा चालू होतं. बोतू कम्मा म्हणतात. मी तिथं एक जणाला विचारलं. तर गाईज मी तिथं एक जणाला विचारलं त्याला काय बोलतात असं, तर ते मला बोतू कमा म्हणतात ते. ठीक आहे, लेडीजचं काहीतरी विषय आहे ते, आपल्याला काही माहीत नाही. म्हणलं आपल्याला काम आहे भरपूर, जेवण वगैरे बनवायचं. माझा ह्याची चार्जिंग पण संपली. ॲडजस्ट काम होतं ना त्याची चार्जिंग पण संपले. ह्याची चार्जिंग सारखी संपायला लागले. काय ह्याचा काय विषय मला कळत नाही. मला नवीन कॅमेरा घ्यावा लागते, नवीन घ्यावं लागतं म्हणजे घ्यावंच लागतं. त्यात काय वादच नाही आहे. ठीक आहे, ह्याला रिपेअर होतं का नाही मी बघणार आहे. ॲडजस्ट काम कंपनीशी कॉन्टॅक्ट करतो मी, बघू काय विषय होतो तोपर्यंत. ठीक आहे, मी आत्ता भात बनवतो, भात आणि डाळ. दुसरं काय आपल्याकडे दुसरं मला जेवण चपात्या बनवायचा लय कंटाळा. मला खाऊ वाटतेच चपात्या, पण मला चपात्या बनवायचा लय कंटाळा आहे. म्हणजे पहिला नव्हता, पण आत्ता कंटाळा भरला अंगात. तर कंटाळा काढण्यासाठीच मी व्लॉगिंग चालू केलं आहे गाईज. काहीतरी असं माझ्याकडून काहीतरी प्रोडक्टिव्ह होतं किंवा मी काहीतरी करतो व्हिडिओ बनवण्याच्या नादात. तर हे मी काय इकडे तिकडे फिरायला लागले. मला काय करायचं नेमकं बघ. तर आत्ता काहीच मला सगळ्यात अगोदर ते सकाळी जो भात केला ना, तर सकाळी जो भात केला ना ते अगोदर मला कुकर धुवायचा आहे सगळ्यात आधी. ठीक आहे गाईज, मी बनवतो जरा काहीतरी खायला. गाईज मी भात डाळ वगैरे गॅसवर टाकलाय आणि माझं ना शेंगदाणं संपल्या. तर जे लाल शेंगदाणे आहेत ना ते संपले. तर मी आता चिप्स आणायला चाललोय. खायला भातासोबत काय ते पाहिजे ना. चला अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजी कधी जमलेला माझ्या मित्रांनो. तर काय ते चिप्स आणायला चाललोय. जवळच आहे, 50-100 मीटर असं. चिप्स पण घेतले 1/2 किलो. सॉल्टेड घेतले, मसाला नाही. मसाल्याचं खाल्लं ना मी, तिखट लागले मला डायरेक्ट नाही काय. जस्ट सॉल्टेड चिप्स घेतले आणि मसाला शेंगदाणे घेतलेत. त्याच्यावरती लाल लाल असते ना ते शेंगदाणे घेतलेत खायला. काय हे मी आणले ना आता. माझा गॅस तसाच चालू होता. काय नाही 10 मिनिटासाठीच गेलतो, काय विषय नाही. पण गॅस माझा तसाच चालू होता.
तर काय हे शेंगदाणे आणलेत आणि हे चिप्स पॅकेट आणलंय. आजूबाजू माझं शेंगदाणे आहे ना ते जवळपास संपलेच होते, म्हणलं खाताना लागतो बघा.